नमस्कार मित्रांनो, सर्वांचे हार्दिक स्वागत. मागच्या एपिसोडमध्ये आपण पाहिले संत कबीर व त्यांचा जन्म, त्यांच्या जन्माबद्दल काय खरी कथा आहे, त्यानंतर त्यांचे बालपण कसे गेले आणि ज्या धार्मिक रीतिरिवाज होत्या त्यांना ते कसे आपल्या विचाराने प्रभावित करत होते हे आपण पाहिले. या भागामध्ये आपण पाहणार आहोत की कबीरांची इतर धर्मांबद्दल किंवा काय विचार होते ते आपण पाहूया. त्यांनी कोणत्याही धर्माचा, पंथाचा, विचाराचा आंधळेपणे स्वीकार केला नाही, पाठपुरावा केला नाही. मी अमुक तमुक धर्माचा आहे असंही घोषित केले नाही. त्यांनी सर्व धर्माशी व पंथाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यातील काही कल्याणकारी गोष्टीचा स्वीकार केला आणि ज्या समाज विघातक गोष्टी होता त्यांचा त्यांनी नकार केला. आतापर्यंत आपण कबीरांनी हिंदू आणि इस्लाम धर्मावर जो विचार परखडपणे मांडला त्याचा विचार केला. याविषयी त्यांनी नागपंथ, सुफी पंथ, जैन धर्म यावर जो काव्यात्मक विचार मांडला तो आपण पाहणार आहोत. त्या अगोदर आपण या चॅनलचा हेतू काय ते बघूया. या चॅनलवरून कोणत्याही जाती धर्मावर आधारित द्वेष निर्माण करण्याचे कार्य नाही, तर समाजातील अंधविश्वास व पाखंड आणि भोंदूगिरी नष्ट करून समाजात एक चांगली विचारधारा आणि संत व महापुरुषांचा खरा चेहरा आणि त्यांचे खरे काय विचार होते हे समाजासमोर आणून व संपूर्ण मानवजातीला सुख, समृद्धी व प्रगतीपथावर घेऊन जाणे हा आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवला तरच मानवजातीचा विकास होऊ शकतो, हेच यातून सिद्ध करणे आहे. नाथपंथाचा जो प्रमुख आहे प्रवर्तक, त्यांचे नाव आहे गोरखनाथ. त्यांनी आपल्या विचाराच्या आधारे नाथपंथाला जन्म दिला. गोरखनाथ आपल्या ध्येयसिद्धीसाठी अतिशय कठोर जीवन जगत होते. दृढ साधना होती. या मार्गाचा त्यांनी पुरस्कार करीत होते. त्यांनी जातीवाद, ब्रह्मपूजा, धार्मिक पाखंडीपणा यांची विरोध केला. साधनेसाठी मदिरा, मैथून, मांस, मुद्रा आणि मत्स्य इत्यादी गोष्टी अनावश्यक आहे असे त्यांचे म्हणणे होते. त्यावर ते कबीर अशाच मताचा पुरस्कार करताना म्हणतात, जस मांस नर की तस मांस पशु की, रुधिर रुधिर एक सारा जी, पशु के मांस भखे सब कोई नरही भखे सिरया जी. म्हणजे माणसाचे व पशुचे मांस सारखेच असते, पशुला कोणीही खातो, माणसंही खातात का, असं त्यांचं म्हणणं होतं. नाथपंथांचा मनशुद्धी, निर्विकारता, शील, ब्रह्मचर्य, मांसवर्ज्य, निर्भयता आदी गोष्टीचा त्यांनी स्वीकार केला होता कबीरांनी. आणि नंतर मात्र या नाथपंथामध्ये पूजापाठ, नारी प्रवेश, गृह साधना, धार्मिक भ्रष्टाचार यांचा मुक्त संचार झाला. त्यामुळे हा पंथ लयाकडे गेला असे कबीरांचे म्हणणे आहे. कबीरांना त्या पंथाशी अधिक जवळीक साधून नंतर मात्र त्या पंथाच्या योगी व अवधू लोकांवर टीका करावी लागली. खरे योगी नग्न किंवा वेडेवाकडे राहू शकत नाही. जो योगी भिक्षा मागत नाही, अन्न सेवन केल्याशिवाय झोपत नाही, जे आपल्याजवळ झोळी ठेवत नाही, वाद्य नृत्य यापासून अलिप्त राहत नाहीत, परंतु जे 5 लोकांच्या गृहस्थीचे पालनपोषण करतात आणि संसारात राहून मुक्तीचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतात, तेच खरे योगी आहे असे कबीरांचे म्हणणे होते. शरीराला आत्यंतिक यातना देऊन किंवा संसारात पूर्णपणे रममाण होऊन मुक्तीचा ध्यास करण्याचे कबीराला दोन्ही मार्ग सर्वदा नामंजूर होते. उपाशी पोटी आमच्याने भक्ती होत नाही याबद्दल कबीर एक ओवी म्हणतात. कबीरांची एक पंक्ती आहे, भूखे भागती न कीजे, यह माला आपनी लीजे. म्हणजे त्यांचं म्हणणं होतं, उपाशी पोटी आमच्याने भक्ती होत नाही, तेव्हा हे ईश्वरा तू आपली माळ सांभाळ असे सांगणारा कबीर मध्यम मार्गाचा पुरस्कर्ता होता. अतिशय कठोर व आत्मघातकी मार्ग जो नागपंथीयांनी स्वीकारला होता त्याला कबीर कधीच सहमत झाले नाही. म्हणून कबीराला नागपंथीयावर टीका करावी लागली व आपले कल्याणकारी तत्त्वज्ञान प्रस्तुत करावे लागले.
यानंतर आपण वळूया सुफी पंथ याबद्दल कबीरांचे काय मत होते. भारतात सुफी पंथाची सुरुवात 10व्या शतकात झाली. या पंथाची प्रेममूलक साधना भारतीय जनमानसांवर आपली छाप पाडून गेली. या पंथाची जवळीक इस्लाम धर्माशी असली आणि याचा उगम विदेशी संस्कृतीतून झाला असला तरी त्याची जडणघडण होण्यासाठी भारतीय संस्कृतीचा बराच प्रभाव आहे. सुफी पंथ धार्मिक कर्मकांडाच्या मूलतः विरोधी आहे. ज्ञानाला तो प्राधान्य देतो. त्यांच्या मते प्रेम हे सत्याचे सर्वात महत्त्वाचे माध्यम आहे. त्याला पुस्तकात, मंदिरात, मशिदीत शोधणे व्यर्थ आहे. ते प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणात वसते. याच अंतःकरणातील प्रेमशक्तीने ईश्वराशी दाम्पत्य पावता येते. त्यामुळे सुफी मत आत्मा परमात्मा यांच्यात फरक करीत नाही. सुफी साधना पद्धतीत नैतिकतेला अधिक अधिष्ठान आहे. सदाचारामुळे आत्मा स्वर्गासारखा निर्मळ होतो असा त्यांचा विचार आहे. त्यांनी इस्लाम साधनेतील पंचस्तंभ अस्वीकार केला. प्रियतमाला प्रसन्न करण्यासाठी काम, क्रोध, मद, माया, लोभ याचा परित्याग करणे आवश्यक आहे. सात्विक आहार घेतल्याशिवाय हा विकाराचा परित्याग होऊ शकत नाही. विकारांचा नाश झाल्याशिवाय त्याग वृत्ती जागृत होत नाही असा त्यांचा विचार आहे. सुफी साधक प्रेमाला वर्चस्व समजतात. जे लोक ईश्वराच्या प्रेम मार्गात नतमस्तक होत नाही त्यांचा जन्म व्यर्थ आहे असा त्यांचा समज आहे. कबीराला वरील बऱ्याच गोष्टी मान्य होत्या. त्यांचा त्यांनी आपल्या काव्यातून नेहमीच पुरस्कार केला आहे. याचा अर्थ कबीर सुफी पंथाचा प्रभाव होता असेही म्हणणे अन्यायकारक ठरेल. कबीरांची प्रेम साधना ही सुफी पंथाची देण नसून भारतीय संस्कृतीत अशा विचारांचा प्रवाह अखंडपणे वाहत होता. कबीरांनी तो प्रवाह पथ स्वीकारला. जिथे भारतीय प्रेम माधुर्याने ओतप्रोत होत असते तिथे सुफीचे प्रेम बरेच मादक असते. कबीराचे प्रेम प्रियतमाच्या सहवासासाठी आतुर आहे, तर सुफीचे प्रेम दुःखातच आनंदाचा अनुभव घेणारे आहे. कबीराला साक्षात्कार पाहिजे तर सुफी लोकांना पीराच्या माजारावर दिवा जाळणे पाहिजे. अंततः कबीरावर सुफी मताचा विशेष प्रभाव नसला तरी सुफी मताची कबीरांच्या काव्यात दिसते. पुढे पाहूया जैन धर्माबद्दल काय मत आहे कबीरांचे. जैन धर्म हा भारतात हजारो वर्षापासून आपले पाय रोवून उभा आहे. या धर्माचे महत्त्व अजूनही कायम आहे. या धर्माचे संस्थापक महावीर वर्धमान असून आता तो धर्म 2 पंथात विभाजित झाला आहे. हा धर्म अहिंसेच्या तत्त्वज्ञानासाठी प्रसिद्ध आहे. जैन धर्माची अहिंसा अतिशय कठोर कर्मावर आधारित आहे. मुक्तीसाठी किती हाल अपेक्षा सहन कराव्यात, परंतु क्षुल्लकात क्षुल्लक देखील असे कोणतेही हिंसक कृत्य करू नये. शत्रूपुढे अविरोधी शरणागती स्वीकारावी, परंतु हिंसक विरोध किंचित देखील करू नये असा त्यांचा विचार आहे. याचा परिणाम पुढे असा झाला की 7व्या शताब्दीतील कृषी कर्म जे शेतकरी होते तर त्यांना शेती करणे म्हणजे हिंसा करणे कर्म आहे असे वाटायचे. असे जैन मतावलंबी लोक समजू लागले. त्यामुळे अनेकांना कृषी कर्म शेतीचे कामे सोडावे लागले. असा जैन धर्मावर टीका करणे कबीरांना कर्म प्राप्त होतो. कबीर म्हणतात, जैन बोध अरु साकत सैना, चारबाग चतुरंग बिहुन्ना, जैन जीव की सुधी न जाणे, पाती तोरी देहुरे आणे. जैनांना जीवाचे म्हणजे माणसाचे रहस्य कळले नाही अशी प्रखर टीका करून त्या धर्मापासून कबीर 4 हात दूरच राहिले. कबीरांचे विचार अहिंसक असले तरी शूरांचे होते. अहिंसेच्या नावाखाली माणसाला दुर्बल बनवणे त्यांना मान्य नव्हते. म्हणून कबीर म्हणतात, सुरा तबाई परशिये लढे घनी कै हत, पुरिजा है पडे तऊ न छवडे खेत.
अर्थात खऱ्या वीराची परीक्षा हीच आहे की जो स्वामीसाठी रणांगणात स्वतःचे तुकडे झाले तरी हार मानून एक पाऊलही मागे घेत नाही. अशा प्रकारचे वीरतेचे विचार असणाऱ्या कबीरांनी जैनांशी मैत्री कशी जमणार? त्यांचे विचार त्यांच्याशी कधीच एकरूप झाले नाही. अशा प्रकारे कबीरांचे धार्मिक विचार होते. आता पाहूया आपण कबीरांचा गुरु कोण होता? यावर बरेच प्रश्न उपस्थित होतात. कबीरांना रामनांदाचा शिष्य म्हणून ओळखणारी परंपरा कबीरांचे जीवनचरित्र ज्या पद्धतीने सांगत आली त्यापेक्षा प्रस्तुत चित्र फारच वेगळे आहे. कारण आतापर्यंत असेच होत आले आहे, जो व्यक्ती सर्वांचा विरोध करत असतो आणि धर्मातील पाखंडीपणा दूर करण्याचे काम करत असतो, पुढे जाऊन त्याच्याच विचारात आपली थोडीशी विचारधारा मिक्स करून आपली पोळी भाजून घेण्याचे काम धर्माचे ठेकेदार करत असतात. कबीराने आपल्या काव्याद्वारे हिंदू धर्म, इस्लाम धर्म, जैन धर्म, सुफी पंथ आणि इतर धर्म, वैचारिक व व्यावहारिक गोष्टीवर आपल्या विशिष्ट शैलीत टीका केली. त्यांनी स्वतःला कोणत्याही धर्माचे असल्याचे घोषित केले नाही, तरीही त्यांना बहुतेक सर्व धर्मात मान्यता प्राप्त झाली, आदराचे स्थान प्राप्त झाले. कबीरांनी सर्व धर्मावर टीका केली, त्यामुळे कबीर कोणत्या धर्माचे होते असाही प्रश्न निर्माण होणे साहजिकच आहे. तसे उत्तर मिळणे तितकेच दुष्कर आहे. तसे उत्तर शोधणे देखील कबीरावर अन्यायकारक ठरेल. त्यापेक्षा आपण कबीरांचा गुरु कोण आणि गुरुबद्दल कबीराची काय व्याख्या होती हे पुढील भागात पाहणार आहोत. धन्यवाद.